गाईज, डे 5 अँड आज सुद्धा इथे राऊंड मारत होतो तर परत इथे पावसाचं वातावरण झालेलं आहे दुपारीच. आणि खूप जास्त ढग आले. मी ते राऊंड मारायला आले जेवून वगैरे. आज काहीच नाही आहे बिकॉज आज 5 परतावाने आहे बस. आणि आज आम्ही फिरायला जाऊ, आम्ही सगळं करू. होपफुली पाऊस नसावा आज बिकॉज सगळं मग इकडे बंद होतं, इथे लाईट वगैरे सगळं जातं. तर त्यामुळे प्लीज आज पाऊस नसू दे. बट आता गडगडायला सुद्धा लागलाय तर मोस्ट प्रोबॅबली पाऊस पडेलच. तर आता मी घरी जाते आणि दाखवते तुम्हाला नंतर पुढे काय होतं. पावसाचं वातावरण झालंय आज. सगळे क्लाउड झालेत, भरलंय पूर्ण पावसाने आणि गडगडतं सुद्धा आहे. दाखव तुझी बहीण. हाय गाईस, तर आम्ही मिक्स भेल खाल्ली, तिने पण खाल्ली आणि खूप तिखट होती बट चांगली होती. पहिले जशी होती तशीच होती. लास्ट टाइम एवढी चांगली नव्हती चित्रा मावशाने आलेली तेव्हा. यावेळी खूप मस्त होती, प्रॉपर तिखट वगैरे सगळं. आता आम्ही चाललोय नेक्स्ट आयकॉनिक थिंग खायला, ती आहे कॉकटेल. ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो. त्याचे बाजार, वेंगुर्ल्याचा बाजार. Here the bazaar starts. खा ना तू. तू खा ना. खा ना. मला आंबट आवडत का? Hi guys, we are at the bazaar. वेंगुर्ल्याचा बाजार मध्ये आहे आम्ही. For having cocktail. आणि बघू झोपत काय विचारित नेक्स्ट लेंगे. मेनली तो कॉकटेल साठीच आम्ही आलो. सरबत का 130 रुपयाला लिटर. सरबत नाही बट तिला आगळच पाहिजे. ओमकारवाला नाही आहे आगळ. ओमकारवाला स्टेशन सारखं आहे ना फुल असं. तिकडून बघ, इकडून बघ. स्टेशन मला वाईब्स येते. तिकडच्या तरी स्टेशन आहे. वेंगुर्ला स्टेशन बाजार चांगलं आहे. डायरेक्ट होत कशी चिंच आगळ, कोकम सरबत अँड एव्हरीथिंग. हे बघ, इथे मंदिर आहे श्री हनुमान प्रसन्न. मला भोंगा वाजतोय. हा 9 वाजले की भोंगा वाजतो. आणि का पण अलाराम. आणि 3 वाजले की वाजतो दुपारी. हा शी काय पण आहे. रात्री झोपलेले असणार तेव्हा भोंगा वाजणार अचानक. पर ॲट राजश्री कोल्ड ड्रिंक्स. म्हणजे 7 कॉकटेल आणि चिकू आईस्क्रीम. This is what cocktail looks like. पूरा भरा हुआ है. खाने का भी and पीने का भी. पीना डेडिकेशन. आइसक्रीम नहीं दिया बेचारे को. This is milk ice cream and खूप सारी चेरी, मँगो. हा बिस्किट नाही दिले. नाही तर पहिलावाला आईस्क्रीम बॉफी बिस्किट येतात ना ते पण असायचे. अँड जेली वगैरे. बोलतो झूम झालंय. सगळं पाडलं. दे ना टिश्यू. परत घरी लवकर जायचं. इनाम घरी लवकर जायचं म्हणून पटपट कोण खाना त्याला इनाम भेटलं.
मिळणार. ते बोलले मी नाही. इनाम मिळणार. पुन्हा येणार बोलले. इनाम ना इनाम. उघडा ठेवणार होते आमच्यासाठी. मी सगळं काय केलं चार मागच सांग दे. हे बघ सगळं भरलंय. हे बघा काय काय असतं. फ्रूट्स असतं, आईस्क्रीम असतं आणि समथिंग दूध असतं वाटतं. इट इज गुड. बट हे वालं जे आम्ही खाल्लंय ते चांगलं नाही. बिकॉज आमचं जे नेहमीचं दुकान होतं ते बंद होतं. आम्ही नेलं हाय गाईज. पडणार ते खाली. हाय गाईज, मी चालले गटारात. आम्ही आता घरी चाललोय. आता अरे काय बोलायचं असतं. हा पाव दिलेला आणि त्याच्यामध्ये एवढीशी भजी मध्ये तेल खूप आणि प्लस म्हणजे उरलेली. मला तर वाटतं त्या पैशामध्ये खूप जास्त भजी येत असेल. 30 रुपयाचं त्याच्यात काय होतं पण नाही फालतू मध्ये. हा ना, आणि छोटासा एक पाव दे पण. तर आता आम्ही घरी आलोय. खूप सारं सामान घेतलंय. सामान म्हणजे कोकम, काजू आम्ही हेच घेतो युजली गावात. आणि कॉकटेल खातो. कॉकटेल खूप ओकेश होतं. म्हणजे जसं पहिले भेटायचं तसं नव्हतं. बिकॉज ते दुकान नव्हतं जिथे आम्ही जायचो. हे वेगळं दुकान होतं. सो बघू पुढे काय होतं. आम्ही ईशान बघायचो. ईशान फेवरेट होतं यार. सुनैना त्याच्यावर लागायचं. निकलोडियन वर लागायचं. बेस्ट ऑफ लक निकी. ते डिझनीवर. शेक इट अप पण असायचं. सूट लाईफ ऑफ करण अँड कबीर. आणि हा डिझनीवर हे बघायचो. पोगोवरचं काय बोलतोय हा. सुनैना नाही भाई. आता आम्ही एवढं लक्षात ठेवू मॅडनंतर काय लागेल. पण कशाबद्दल होतं ते. मॅट सारखं होतं. हा, आणि जो असं मोठं काहीतरी बनवायचा आणि वरून मग दाखवायचा. ते थोडं सेकंड साठीच असायचं ना. काय बोलायचा नाही तो. हा समजलं. मॅडच्या नंतर ते थोडंसं दाखवायचं. पण त्याचं काही नाव नव्हतं त्या शोचं नाव नव्हतं मला असं वाटतं. माहिती नाही. हार्ट अटॅक मॅडचं नंतर बंद झालं. मग नंतर हार्ट अटॅक यायला लागला ना. भाई क्रेझी होता मॅड. हार्ट अटॅक. हा बरोबर. अगं चूप बस. नाही चॉकलेट कॅन्सल. आंबा देणार नाही. आंबा छोटा आंबा पाहिजे. बाबूला दे. मी श्लोक दादाला देणार ना, तुला नाही देणार. मग विचार. मॅगी खाऊया. मॅगी. तू ब्रेकिंग न्यूज सांगणार आहे. बोला ना. नको हे सांग. ब्रेकिंग न्यूज सांग. इथे सांग काय बोलली. सांग ब्रेकिंग न्यूज सांग. ब्रेकिंग न्यूज. परत चालू आहे. PhD आंबे कुठे दाखव किडे. कुठे इथे दिसतोय. मस्त चिकन भात वगैरे खाल्लं. आता आम्ही बघतोय नाचगोबी मग मूवी. आणि त्याच्यानंतर आम्ही लोक डिरेक्ट झोपू. पॅकिंग वगैरे करायचे खूप सारे. आम्ही निघणार आहे परवा मुंबईला. आणि उद्या आम्ही लग्न घर जे होतं तिकडनं आम्ही जाणार. म्हणजे बेंगुर्ल्यातून आम्ही निघणार आहे आणि दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. पण आता कुठे ते